मी असा चिवडा बनवलेला होता भन्नाट की माझ्या मुलांना तो खूप आवडते. तर मी इथे त्यासाठी इथे घेतले आहे पोहे. आणि हा माझा लहान मुलगा आहे. तो म्हणला की मम्मी मी पण तुला करू लागते. तर हा माझा लहान मुलगा आहे आणि तो पोहे भाजून राहिलेला आहे. तर आज इथं आपण चिवडा बनवणार आहोत. तर तो कच्चेच पोहे खायला लागलेला आहे भाजलेले. तर इतर मी हे पोहे भाजून घेतले आहे. हे पातळ पोहे आहे. तुम्ही बघू शकता इथे मी पोहे भाजून घेतलेले आहे आणि कोपरमध्ये मी असे काढून घेतलेले आहे. अशा प्रकारे इथे सगळे पोहे माझे भाजून झालेले आहे. आता मी ते कढई स्वच्छ करून घेतलेली आहे. त्यामध्ये मी आता तेल टाकून घेत आहे. तेल मी थोडं जास्तच टाकत आहे. माझे पोहे 2 किलो आहे. मी इथे 2 किलो असे पोहे घेतलेले आहे. तुम्ही क्वांटिटीनुसार जेवढे तुम्ही पोहे असेल त्यानुसार तुम्ही तेल टाकून घ्यायचं. इथे मी शेंगदाणे घेतलेले आहे. शेंगदाणे छानपैकी निवडून घेतलेले आहे. त्यामध्ये कधी कधी दगडही असतात, बारीक केर कचराही असतो, म्हणून ते मी स्वच्छ करून घेतले होते आणि इथे तेलामध्ये ते मी तळून घेतलेले आहे. हे बघू शकता इथे मी छानपैकी शेंगदाणे तळून घेतलेले आहे आणि जे पोहे भाजलेले होते त्याचमध्ये मी ते काढून घेत आहे की जेणेकरून जे शेंगदाणे म्हणजे जे तेल असतं जे आपण तळून घेतो ते तेल डायरेक्ट पोह्यामध्ये जातं. इतर भांड्यात काढण्यापेक्षा मी ते पोह्यामध्येच काढून घेतलेले आहेत. त्याचबरोबर इथे दालिया हा सुद्धा तळून घेत आहे. छानपैकी आपल्याला दालिया तळून घ्यायचा आहे. माझी गॅस मी लहान केली होती, ती मोठी करून घेतलेली आहे आणि याला जास्त नाही 1-2 वेळा असं फिरवून घ्यायचं आहे. आणि आपले इथे दालिया पण तळून झालेले आहे, तळून होत आहे. ते आपण काढून घेणार आहोत आणि तेही मी इथे पोह्यामध्येच काढून घेत आहे की जेणेकरून जे दालियाचं पण तेल पोह्यामध्ये डायरेक्ट जाईन. असा आपण भन्नाट असा चिवडा करून घेणार आहोत. माझ्या घरी मुलांना खूप अतिशय चिवडा आवडतो. मुलांनाच नाही तर इतरांनाही आवडतो. मुलं म्हणतात मम्मी नेहमी तुझ्या हातचा चिवडा खूप छान बनते आणि कुरकुरीत असा बनतो म्हणून. तर त्यांना चिवडा खायचं होतं. तर मग म्हटलं चला आज आपण चिवडाच बनवूया. म्हटलं नाश्त्यासाठी ते कधी चिवडा मागत असतात. त्यांना जेवण कमी पण चिवडा खूप आवडतो. ते चिवडा खाऊनच आपलं असं पोट भरत असतात नेहमी. त्यांना अतिशय आवडतं म्हणून मी आज चिवडाच करून घेतलेला होता. इथे मी मका पण तळून घेतलेला आहे, मका पोहा. तुम्ही बघू शकता इथे मी मका पोहासुद्धा तळून घेतलेला आहे. आणि आता त्याचबरोबर त्याच तेलामध्ये कांदे आणि मिरची टाकून घेतलेले आहे. मी कांदे 2 ते 3 घेतले होते आणि मिरच्याही अशा 10 ते 10-5 घेतलेल्या होत्या. जास्त मिरची नाही टाकले मी. तुम्ही पण तुम्हाला जसे मिरची टाकायची असेल तुम्ही टाकू शकता. आता मी यामध्ये कढीपत्ता टाकून घेत आहे. कढीपत्ता टाकून घेतलेला आहे, फिरवून घेत आहे छानपैकी. मस्तपैकी याला फिरवून घ्यायचं आहे. मी इथे जास्त तिखट नाही आणि जास्त फिकाही नाही, असा मीडियम असा मी इथे चिवडा तयार करून घेणार आहे, कारण की घरी जास्त तिखट खात नाही. इथे मी मोहरी टाकून घेतलेली आहे. मोहरी म्हणजे आमच्या इकडे याला विदर्भामध्ये राई पण म्हणते, नागपूरच्या भाषेमध्ये जिरं टाकून घेतलेलं आहे. तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहताय मला नक्की कळवा. कोणत्या गावातून, कोणत्या शहरातून, कोणत्या नगरातून. आणि जर तुम्हाला माझे असे व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईकसुद्धा करा. लाईक, शेअर, कमेंट्स करायला विसरू नका. इथे मी लाल तिखट घालून घेतलेलं आहे. 2 चम्मच मी इथे लाल तिखट घातलेलं आहे. घरगुती तिखट आहे हे. आता इथे मी हळदसुद्धा टाकून घेणार आहे. 1 ते 1.5 चम्मच असं हळद. माझा चम्मच छोटा आहे म्हणून मी इथे 1.5 चम्मच हळद टाकून घेतलेली आहे. त्याचबरोबर इथे धनिया पावडरसुद्धा टाकून घेत आहे. इथे 2 चम्मच धनिया पावडर टाकून घेतलेला आहे आणि त्याला परत छानपैकी फिरवून घेऊ. तुम्ही बघू शकता मसाला आपला इथे तयार होत आहे. कांदे बी मस्त लाल असे आपले तळून झालेले आहे. असा मसाला इथे तयार झालेला आहे. त्याचबरोबर इथे मी चवीनुसार मीठ टाकून घेत आहे. 2 चम्मच इथे मी मीठ टाकून घेतलेलं आहे आणि परत आपण त्याला फिरवून घेऊ. छानपैकी मिक्स करून घेऊ. तुम्ही अद्रक लसणाची पेस्टसुद्धा याच्यामध्ये घालू शकता. मी घातलेली नाही आहे, पण तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही घालू शकता. इथे मी कोथिंबीर धुवून घेतलेली आहे आणि बारीक चिरून घेतलेली आहे. त्याचबरोबर मी याच्यामध्ये लिंबूही पिळून घेतला होता. ते तुम्हाला मी इथे दाखवले नाही, पण तुम्ही टाकू शकता. मी टाकलेला होता
निंबू पिळला की अजून त्याची चव जशी आंबट अशी वगैरे थोडी आंबट अशी लागते. तर ते इथे मिस झालेलं आहे, तर तुम्ही टाकू शकता. मी इथे टाकलेलं होतं, मी व्हिडिओत दाखवलेलं नाही आहे. मी याच्यामध्ये तीळसुद्धा टाकून घेतलेली आहे 2 चम्मच आणि त्याचबरोबर सोपसुद्धा टाकून घेतलेली आहे आणि परत त्याला फिरवून घेतलेलं आहे. अशा प्रकारे आपला इथे मसाला तयार होऊन राहिलेला आहे. छानपैकी त्याला फिरवून घ्यायचं आहे मस्त मिक्स होईपर्यंत. हे बघू शकता, असा आपला मसाला तुम्हाला दिसत असेल. कलर मस्त आलेला आहे आपल्या मसाल्याला. मिरच्या मुलं खात नाही, जास्त काढून फेकतात, म्हणून मी लाल तिखट यामध्ये घातलेलं होतं. तर इथे अशापैकी आपला मसाला तयार झालेला आहे. आता मी ते 2 कोपरमध्ये काढून घेतलेला आहे आणि त्यामध्ये तो मसाला टाकून घेत आहे. दोन्ही कोपरमध्ये मी थोडे थोडे पोहे करून घेतलेले होते, कारण की तेवढं एका परातमध्ये येत नव्हतं, म्हणून मी 2 याच्यामध्ये काढून घेतलेलं आहे. दोन्ही याच्यामध्ये अर्धा अर्धा असा मसाला करून घेतलेला आहे. इथे मी मिक्स करून घेत आहे, पण मिक्स करायला परात छोटं झालं होतं, कोपर आपलं छोटं झालेलं होतं, म्हणून मी ते डब्यामध्ये टाकून घेतलं होतं एका कोपऱ्यामधलं आणि दुसऱ्या कोपऱ्यामधलं परत मग त्या डब्यामध्ये टाकलं आहे, कारण की कोपर छोटा पडलेला होता, चिवडा सांडत होता आपला खाली. म्हणून मी म्हटलं चला डब्यामध्ये तर भरावंच लागेल, म्हणून मी डब्यातच टाकून घेतलेलं होतं आणि छानपैकी मग त्याला परत मिक्स केलेलं होतं. हे बघा, अजिबात सांडत नाही आणि छानपैकी वर खाली असा मी तो चिवडा करून घेतलेला आहे आणि तो वर खाली करून झालेला आहे, मिक्स करून झालेला आहे. त्याचबरोबर मी इथे एक पायली मुरमुरे घेतलेले होते. ज्या भांड्यामध्ये मसाला गेला होता त्याचमध्ये तो टाकून घेतलेला होता, म्हणजे ज्या मसाला लागलेला होता तो त्या मुरमुऱ्याला चिटकून गेला. आणि इथेच तो मी विकतचा चिवडा असतो आपला, तोही विकतचा चिवडा याच्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे. हे बघू शकता, मी छानपैकी इथे मिक्स करून घेतला आहे डब्यामध्ये आणि इथे आपला चिवडा असा तयार झालेला आहे, एकदम झटपटीत, जास्त तिखट नाही काही नाही. तर तुम्ही नक्की